या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. UPSCची तयारी करणाऱ्या 32 वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीने निर्घुणपणे हत्या केली. पूर्वश्रमीचा प्रियकर आणि त्याच्या मदतीने तरुणीने प्रियकराला संपवलं. त्यानंतर त्याचा मृत्यू हा घरातील सिलेंडर स्फोटात झाल्याचा बनावर रचला. हत्या प्रकरणी पोलिसांनी तरुणीसह आणखी दोघांना अटक केली. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामकेश मीनाची हत्या त्याच्या प्रेयसी अमृता चव्हाणने केली. अमृता चव्हाण फॉरेन्सिकची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे तिने राकेशची हत्या लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. रामकेशचा मृत्यू सिलेंडर स्फोटात झाल्याचा बनाव तिने उभा केला, पण तिचा सगळा कट फसला. रामकेशकडे माझे अश्लील व्हिडिओ होते, ती व्हिडिओ डिलीट करण्यास त्याने नकार दिला, त्यामुळे त्याची हत्या केली अशी कबुली अमृतानं पोलिसांकडे दिली. यानंतर आता दिल्ली पोलिसांनी रामकेशबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली. रामकेशकडे त्याची लिव्ह इन पार्टनर अमृतासोबतच आणखी 15हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ होते. रामकेशकडे वास्तव्यास असलेल्या फ्लॅटमध्ये सापडलेल्या हार्ड डिस्कमध्ये अश्लील व्हिडिओ आढळून असल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्हिडिओत दिसणाऱ्या महिलांची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. ते व्हिडिओ महिलांच्या सहमतीने रेकॉर्ड करण्यात आले होते की त्यांना या सगळ्याची कल्पना नाहीये, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली. मृत पावलेल्या तरुण अनेक तरुणींसोबत असेच प्रकार करायचा असं तपासातून दिसत आहे. त्याच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ सापडले होते. त्याचा लॅपटॉप अद्याप जप्त करण्यात आलेला नाही, पण हार्ड डिस्क हस्तगत करण्यात आले आहे. त्यात 15पेक्षा जास्त महिलांचे व्हिडिओ सापडले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. 32 वर्षीय रामकेशचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत 6 ऑक्टोबरला तिमारपूर येथील गांधी विहार परिसरातील फ्लॅटमध्ये सापडला. सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत राकेशचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा समज होता, पण पोलिसांनी CCTV तपासले. त्यात 2 जण रामकेशच्या फ्लॅटमध्ये शिरताना आणि काही वेळा तिथून निघताना दिसले, त्यामुळे पोलिसांना शंका आली. पोलिसांनी त्या दोघांची ओळख पटवली, त्यांचे मोबाईल लोकेशन तपासले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. अमृता चव्हाणच्या वडिलांना तिच्याबद्दल आधी संशय होता. तिचं राहणीमान, वर्तन पाहून वडिलांनी तिच्याकडून कोणत्याही अपेक्षा ठेवलेल्या नव्हत्या. कुटुंबाने तिच्यासोबत सर्व संबंध तोडले होते. याबद्दल त्यांनी एका वर्तमानपत्रात तशी माहिती पण दिली आहे. लेख कधी ना कधी काहीतरी चुकीचं करणार आणि त्याचा त्रास कुटुंबाला होणार, त्याची कुणकुण वडिलांना आधीच लागलेली होती. अमृताच्या वडिलांनी तिच्याशी असलेले संबंध तोडून तिला संपत्तीतून बेदखल केलं होतं. अमृताच्या कृत्याशी कुटुंबाचा काही संबंध नसेल असं तिच्या वडिलांनी वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत म्हटलं होतं. अमृताच्या वडिलांनी 8 जुलै 2024 रोजी एका वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. आमच्या कुटुंबाचे लेकीसोबत कोणतेही संबंध नाहीत, याची एक प्रत आम्ही न्यायालयात पुरावा म्हणून जमा केलेली आहे. अमृताचे वर्तन चुकीचं आहे, त्यामुळे आम्ही तिच्याशी असलेले संबंध तोडत आहोत अशी माहिती वडिलांनी गेल्या वर्षी वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत दिली होती. मी राजवीर सिंह आणि माझी पत्नी कामिनी राणी. पत्ता आम्ही सार्वजनिक करत नाही. आमची मुलगी अमृता चव्हाणला तिच्या चुकीच्या वर्तनामुळे संपत्तीतून बेदखल करत आहोत. अमृता चव्हाणच्या कोणत्याही कृत्याचा माझ्याशी किंवा माझ्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही. तिच्या कृत्यांसाठी मी स्वतः जबाबदार असेल असं राजवीर सिंह यांना वृत्तपत्रात जाहिरात देऊन सार्वजनिकरित्या जाहीर केलं आहे. तिच्या कृत्यांसाठी ती स्वतः जबाबदार असेल असं राजवीर सिंह यांनी वृत्तपत्रात जाहिरात देऊन सार्वजनिकरित्या जाहीर केलं होतं. अमृतानं तिचा लिव्ह इन पार्टनर रामकेशची हत्या करून तो सिलेंडर स्फोटात मृत्युमुखी पडल्याचा बनाव रचला. त्यासाठी तिने घरात सिलेंडरचा स्फोट घडवला. मुरादाबादमध्ये राहणाऱ्या एक्स बॉयफ्रेंडच्या मदतीने अमृतानं रामकेशला संपवलं. फॉरेन्सिकची विद्यार्थिनी असलेल्या अमृतानं सगळा बनाव अतिशय व्यवस्थितपणे रचला होता, त्यामुळे रामकेश स्फोटातच दगावल्याचा पोलिसांना समज झाला. पण पुढे CCTVत 2 जण चेहरा दाखवून फ्लॅटमध्ये येताना आणि जाताना दिसले. त्यांची ओळख पटवली गेली, त्यामुळे या प्रकरणाचा छडा लागला आहे.